आधीच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ॲबॉर्शनचे काय कॉजेस होते ते पाहिले. आता आपण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये ॲबॉर्शनचे कॉजेस बघणार आहेत. ठीक आहे. सेकंड ट्रायमेस्टर कधीपासून असतं? 13 आठवडे ते 28 आठवडे. ठीक आहे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये पहिला पॉईंट आहे ॲनाटॉमिकल फॅक्टर. काय आहे ॲनाटॉमिकल फॅक्टर? ॲनाटॉमिकल फॅक्टरमध्ये काय असणार आहे? जो नॉर्मल युट्रसचा शेप आहे किंवा सर्विक्स जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा वेगळी काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का बाबा? जर ह्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ते जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे ते युट्रसमध्ये राहण्यासाठी प्रॉब्लेम येईल आणि मग ॲबॉर्शन होईल. तर त्यात पहिल्यांदा आहे सर्विक्सची लेंथ जर कमी असेल, सर्विक्सची लेंथ 2.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतात? शॉर्ट सर्विक्स. आणि शॉर्ट सर्विक्स असेल तर काय होणार आहे? जेव्हा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये प्रेग्नन्सी जाणार आहे तेव्हा मग आपोआप ॲबॉर्शन होणार आहे. सर्वायकल लेंथ लेस दॅन 2.5 सेंटीमीटर. सेकंड आहे सर्वायकल इनकॉम्पिटन्स. सर्वायकल इनकॉम्पिटन्स म्हणजे काय? आता एखादी पेशंट आहे समजा, त्याच्यामध्ये दोनदा तीनदा ती गरोदर झालेली आहे. आता मल्टिपल प्रेग्नन्सी असेल तर ते ऑस एकदम आपोआपच डायलेट राहिलेला असू शकते. तर असं सर्विक्स ज्या पेशंटमध्ये 2 to 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त डायलेट असेल तर त्या पेशंटला आपण काय म्हणतो? सर्वायकल इनकॉम्पिटन्स. ॲनाटॉमिकल फॅक्टरमध्ये सर्विक्सचं पाहिलं. आता युट्रसचं बघायचं आपल्याला. युट्रसमध्ये काय आहे? तर युट्रस कशापासून बनलेलं असतं? तर फ्युजन ऑफ मुलेरियन डक्टपासून. हे दोन मुलेरियन डक्ट एकमेकाला फ्यूज झाले की त्याच्यापासून युट्रस फॉर्मेशन होतं. जर युट्रसच्या फॉर्मेशनमध्येच काही डिफेक्ट असेल तर काय होणार आहे? ह्या मुलेरियन डक्टच्या फ्युजनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर युट्रसचं जे फंडस आहे किंवा बॉडी आहे ते त्याचा शेप हा नॉर्मलपेक्षा वेगळा असणार आहे. आता हा नॉर्मल युट्रस आहे. आता मुलेरियन डक्टची ॲबनॉर्मॅलिटी असेल तर त्याच्यामध्ये असं जर सेप्टममध्ये असेल पडदा आल्यासारखा युट्रसच्या मध्ये, तर ह्याला म्हणतात सेप्टेट युट्रस. आता सेप्टेट युट्रसमध्ये जर प्रेग्नन्सी ह्या ठिकाणी राहिली तर काय होणार आहे? बेबी जसं वाढत जाईल तसं त्याला जागा कमी पडणार आणि जागा कमी पडल्यामुळे मग आपोआप ॲबॉर्शन होणार. हे सेप्टेट युट्रस. दुसरा, कधी आता हे फ्युजन व्यवस्थित नाही झालं तर 2 हॉर्न तयार होतात युट्रसच्या. ह्याला काय म्हणतात? बायकॉर्न्युएट युट्रस. हे सर्विक्स एक आहे पण युट्रसच्या फंडसपासून कसं अशी नॉच पडून 2 हॉर्न तयार झालेले आहेत. म्हणजे प्रेग्नन्सी एका हॉर्नमध्ये राहिली समजा तर मग स्पेस कमी पडल्यामुळे आपोआप ॲबॉर्शन होईल. जशी बेबीला वाढण्यासाठी ग्रोथ म्हणजे बेबीची ग्रोथ जशी होईल तशी त्याला स्पेस नाही भेटली तर तेव्हा जे ॲबॉर्शन होणार आहे ते हे बायकॉर्न्युएट युट्रस. ठीक आहे. तिसरं आहे युट्रसचाच पॉईंट. त्याच्यामध्ये जर युट्रसमध्ये फायब्रॉइड झाला असेल मोठा, युट्राईन फायब्रॉइड, त्याच्यामुळे पण ॲबॉर्शन होऊ शकतं. इन्फेक्शन असतील, मलेरिया झाला आहे, टायफॉईड आहे, डेंग्यू आहे, खूप फिवर आहे पेशंटला, तर ह्यामुळे पण ॲबॉर्शन होतात. चौथा आहे अनएक्सप्लेन. कधी काही ह्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी घडून ॲबॉर्शन होऊ शकतं. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये 4 कुठले घटक आहेत? सर्विक्सचं काय आहे? लेंथ कमी असणं, सर्वायकल इनकॉम्पिटन्स असणं. युट्रसचे 3 गोष्टी कुठल्या आहेत? एक तर युट्रस जेनेटिकली ॲबनॉर्मल म्हणजेच काय? सेप्टेट युट्रस किंवा बायकॉर्न्युएट युट्रस असेल. त्याच्यानंतर युट्रसमध्ये फायब्रॉइड वगैरे असतील, इन्फेक्शन असेल आणि काही अनएक्सप्लेन. हे झाले कॉजेस ऑफ ॲबॉर्शन. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण जे बघितले होते की नाही टाईप्स ऑफ ॲबॉर्शनमध्ये स्पॉन्टेनियसचे जे बघितले, थ्रेटन, इनिव्हिटेबल, कंप्लीट, इनकम्प्लीट, मिक्स अँड सेप्टिक. तर त्याच्यापैकी प्रत्येकाचं आता आपण एक्सप्लेन करूयात. तर थ्रेटन ॲबॉर्शनमध्ये कसं असतं? स्टेट ऑफ ॲबॉर्शन फ्रॉम वेअर रिकव्हरी इज पॉसिबल. म्हणजे आता थ्रेटन ॲबॉर्शन म्हणजे काय आहे? तर अशी स्टेट आहे ॲबॉर्शनची त्यापासून रिकव्हरी इज पॉसिबल. जर आपण पेशंटला हेड लो पोझिशन देऊन ठेवलं, रेस्टमध्ये ठेवलं, प्रोजेस्टेरॉनसारखे इंजेक्शन दिले, पूर्ण आराम दिला तर एखाद्या वेळेस प्रेग्नन्सी पुन्हा कंटिन्यू होऊ शकते. ह्यालाच काय म्हटलं आहे? थ्रेटन ॲबॉर्शन. ठीक आहे. थ्रेटन ॲबॉर्शनची पेशंट आली की पर्यंत काय करायचं? रेस्ट द्यायची, रिटर्न इन्फॉर्म कन्सेंट घेऊन रेस्ट देऊन आराम करायला लावायचा आणि नंतर मग आपल्याला
प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन वगैरे द्यायचं आहे. तर दुसरा टाईप काय आहे, इनइव्हायटेबल ॲबॉर्शन. इनइव्हिटेबल ॲबॉर्शनमध्ये काय आहे, स्टेट ऑफ ॲबॉर्शन फ्रॉम वेअर रिकव्हरी इज इम्पॉसिबल. म्हणजे काय, ह्या पेशंटला आपण ॲडमिट जरी केलं, आपण सगळं औषधं जरी दिली तरी पण हे गर्भ राहणार नाही आहे, ॲबॉर्शन होणारच आहे इनइव्हायटेबल ॲबॉर्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे कंप्लीट ॲबॉर्शन. तर कंप्लीट ॲबॉर्शनमध्ये असं असतं, वेन द प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन एक्सपील आउट कम्प्लिटली. म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन पूर्णपणे बाहेर पडलेलं आहे. वेन द प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन एक्सपील्ड आउट कम्प्लिटली, त्याला काय म्हटलं आहे, कंप्लीट ॲबॉर्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा टाईप काय होता, इनकम्प्लीट ॲबॉर्शन. इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये कसं असतं, जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे त्याचा काही भाग बाहेर पडतो आणि काही भाग हा युट्रसमध्येच राहतो. ह्याला काय म्हणलं, इनकम्प्लीट ॲबॉर्शन. मग असं जर राहत असेल तर ते पुन्हा इन्फेक्शन होऊ शकतं पेशंटला त्याच्यामुळे हे इनकम्प्लीट ॲबॉर्शन आहे की नाही हे आपलं बघणं गरजेचं असतं. तर इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये काय लिहायचं, वेन द एंटायर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन is not expelled a part of it left inside the uterus. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझा पॉईंट आहे मिस्ड ॲबॉर्शन. मिस्ड ॲबॉर्शनमध्ये काय असणार आहे, वेन द फिटल इज डेड अँड रिमेन इनसाइड द युटरस. वेन fetus is dead and remain inside the uterus, त्याला काय म्हटलेलं आहे, मिस्ड ॲबॉर्शन. सहावा कुठला आहे, तर सेप्टिक ॲबॉर्शन. म्हणजे काय, ॲबॉर्शन associated with any infection त्यालाच काय म्हटलं आहे, सेप्टिक. ठीक आहे. हे तुम्हाला असे डेफिनेशन हे लिहायचे आहेत प्रत्येकाच्या. त्याच्यानंतर मग आपल्याला आपण चार्ट वाईज घेऊयात प्रत्येकाचं. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण चार्टमध्ये थ्रेटन ॲबॉर्शनचं साईन, सिम्पटम्स सगळंच लिहून घेणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत असा चार्ट बनवून घ्या. टाईप्स, टाईप पहिला कसला होता आपला, थ्रेटन. ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय असणार आहेत ते लिहायचं. सिम्पटम्स, थ्रेटन ॲबॉर्शनची पेशंट आपल्याकडे आली तर आपल्याला आता ह्या पेशंट ही थ्रेटन ॲबॉर्शनची डेफिनेशनच काय आहे की अशी कंडिशन आहे की ज्या ठिकाणापासून कधी कधी प्रेग्नन्सी पुन्हा कंटिन्यू राहू शकते. तर आपल्याला ह्या पेशंटला प्रेग्नन्सी कंटिन्यू राहण्यासाठीची सगळी ट्रीटमेंट द्यायची आहे. तर सिम्पटम काय असणार पेशंटमध्ये, तर व्हजायनल ब्लिडिंग असणार. सिम्पटम काय सांगणार पेशंट, व्हजायनल ब्लिडिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि हे पेशंटला आणि दुसरं काय असणार आहे, युजली पेनलेस ब्लिडिंग आहे. पेनलेस ब्लिडिंग. ठीक आहे. प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये पण सेम असतं, हेवी पीव्ही ब्लिडिंग पण पेनलेस असतं. तर इथे काय आहे, व्हजायनल ब्लिडिंग आहे आणि पेनलेस ब्लिडिंग आहे. नंतर युटरस साईज, आपण पीव्ही करून युटरसची साईज बघतो. ठीक आहे. पीव्ही केल्यानंतर आपल्याला युटरसची साईज समजून यायची. तर युटरसची साईज काय लागणार आहे, करस्पॉन्ड विथ गेस्टेशनल एज. युटरसची साईज करस्पॉन्ड विथ गेस्टेशनल एज. करस्पॉन्ड विथ गेस्टेशनल एज म्हणजे काय, आता आपण पाहिलेलं आहे अंड्याच्या आकाराचा एगचा गर्भ हा किती आठवड्याला असतो, 8 आठवड्याला असतो.
क्रिकेट बॉल एवढा कधी असतो तर 12 आठवड्याला असतो आणि 16 आठवड्याला कधी असतो फिटसच्या हेड शेपचा. आता आपल्याला जर अंड्याच्या आकाराचा गर्भ लागत असेल, आता ही 8 वीकची प्रेग्नन्सी आहे, PV ब्लिडिंग म्हणून कंप्लेंट केलं आहे, ॲब्डोमिनल पेन काहीच नाही आहे पेशंटला आणि गेस्टेशनल एज तिचं 8 वीक आहे आपल्या LMP नुसार आणि आपण PVला सुद्धा ते अंड्याच्या आकाराचंच लागत आहे, म्हणजेच 8 आठवड्याचं लागत आहे. तर हे काय आहे, सेम साईज करस्पॉन्ड विथ गेस्टेशनल एज. म्हणजे जेवढ्या गेस्टेशनल एज असेल 10 आठवडे असेल तर थ्रेटन ॲबॉर्शनमध्ये PVला पण आपल्याला गर्भ किती 10 आठवड्याचा लागेल. 16 आठवड्याचा असेल तर अम्बिलिकस आणि प्युबिक सिम्पायसिसच्या मध्यभागी आपल्याला गर्भ लागेल. हे आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, करस्पॉन्ड विथ गेस्टेशनल एज. नंतर सर्विक्सचं काय बघायचं आपल्याला, ऑस क्लोज आहे की ओपन आहे. ठीक आहे, तर ऑस कसं असणार आहे, थ्रेटन ॲबॉर्शनमध्ये क्लोज असणार आहे. आपण PV केली तर ऑस काय लागणार आहे, ऑस इज क्लोज. ठीक आहे, नंतर सोनोग्राफीमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, फिटस इज लाईव्ह. काय दिसणार आहे, फिटस लाईव्ह आहे. ठीक आहे, आणि कधी कधी रेट्रो प्लॅसेंटल क्लॉट दिसू शकतात. रेट्रो प्लॅसेंटल क्लॉट्स हे दिसू शकतात. ठीक आहे, हे झालं सोनोग्राफी. आता ह्या पेशंटची ट्रीटमेंट काय आहे, तर पेशंटला रेस्ट करायला लावायचं आहे, प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन द्यायचं आहे आणि रेस्ट करायला लावायची पेशंटला. ठीक आहे, हीच ह्याची ट्रीटमेंट आहे. ठीक आहे, आता हा तुम्ही असा चार्ट लिहिला, थ्रेटन, सिम्पटम्स, युट्रस साईज, सर्विक्स, सोनोग्राफी. तर आता थ्रेटन ॲबॉर्शनमध्ये सर्विक्सचा ऑस काय क्लोज आहे, युट्रसची साईज करस्पॉन्ड विथ गेस्टेशनल एज आहे. पेशंटला कंप्लेंट काय आहेत, वजॅनल ब्लिडिंग आणि पेनलेस आहे का पेनफुल आहे, तर पेनलेस वजॅनल ब्लिडिंग असते. कधी कधी माइल्ड ॲब्डोमेन पेन असू शकतं, कमीत कमी. आणि सोनोग्राफीमध्ये लाईव्ह फिटस आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, हे झालं थ्रेटन ॲबॉर्शनचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं, इनइव्हिटेबलमध्ये पेशंटला काय होणार आहे, सिम्पटम्समध्ये वजॅनल ब्लिडिंग ही एक्सेस अमाऊंटमध्ये असणार आहे. वजॅनल ब्लिडिंग एक्सेस, जास्त प्रमाणात वजॅनल ब्लिडिंग आहे. ठीक आहे, सिव्हिअर ॲब्डोमिनल पेन असणार आहे. थ्रेटन ॲबॉर्शनमध्ये ॲब्डोमिनल पेन होतं का, कमी होतं, पण इनइव्हिटेबलमध्ये कसं आहे, सिव्हिअर ॲब्डोमिनल पेन आहे. हे डिफरन्स लक्षात घ्यायचे. ठीक आहे, थ्रेटनमध्ये वजॅनल ब्लिडिंग आहे पण ह्याच्यात एक्सेस आहे. थ्रेटनमध्ये पेनलेस ब्लिडिंग आहे, सिव्हिअर ॲब्डोमिनल पेन इनइव्हिटेबलमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्विक्सचं ऑस कसं आहे, त्याच्यानंतरचं पॉईंट होतं आपलं युट्रस साईज कसं असतं, याच्यामध्ये सेम मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं तसंच सेम साईज असतं. कधी कधी स्मॉलर पण असू शकतं. सेम साईज करस्पॉन्ड विथ गेस्टेशनल एज किंवा स्मॉलर साईज, स्मॉलर दॅन GA गेस्टेशनल एज. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्विक्सचं ऑस, ह्याच्यामध्ये काय होतं, ऑस थ्रेटनमध्ये क्लोज होतं, ह्याच्यामध्ये सर्विक्सचं ऑस जे आहे ते ओपन असणार आहे, ओपन विथ पाल्पेबल पार्ट ऑफ कन्सेप्शन. आपण PV केली तर आपल्याला फिंगरला जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे ते फील होणार आहे. प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन फिंगरला फील होणार, हे कशामध्ये आहे, सर्विक्समध्ये आहे. आणि सोनोग्राफीमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, फिटस इज डेथ, रेट्रोप्लॅसेंटल हिमोरेज दिसणार आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. थ्रेटन इनइव्हिटेबल, सिम्पटम्स, युट्रस साईज, सर्विक्स ऑस क्लोज, ऑस याच्यामध्ये ओपन आहे, फिटस लाईव्ह आहे, ह्याच्यामध्ये डेथ आहे. ठीक आहे, इनइव्हिटेबल. चला, त्याच्यानंतरचा पॉईंट होता त्याच्यानंतर काय होतं, इनकम्प्लीट. इनकम्प्लीटमध्ये काय असणार आहे, व्हॅजिनल ब्लिडिंग ह्याच्यात पण असणार आहे पेशंटला. पेशंट कंप्लीट काय करणार आहे, व्हॅजिनल ब्लिडिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर युट्रसची जी साईज आहे,
स्मॉलर असणार आहे, कारण काही पार्ट बेबीच्या कन्सेप्शनचं ह्याच्यामध्ये काय होतं आहे बाहेर पडतं. डेफिनेशनमध्ये पाहिलं ना, इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये काही पार्ट बाहेर असतो आणि काही पार्टच युट्रसमध्ये राहिलेला असतो. म्हणून युट्रसची साईज जी असणार आहे, युट्रसची साईज ह्याच्यामध्ये कशी येणार आहे, स्मॉलर. युट्रस साईज काय येणार आहे, स्मॉलर दॅन गेस्टेशनल एज. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्विक्सचं जे ह्याच्यामध्ये पार्ट लागत होते, ह्याच्यामध्ये पण सर्विक्सचं ऑस ओपन असणार आहे. तर एखाद्या पेशंटचं आपण पी व्ही करून बघायची कधी पण आल्यानंतर. जर पी व्ही केल्यानंतर ऑस जर ओपन असेल तर ते काय असू शकतं, इनइव्हिटेबल असू शकतं किंवा इनकम्प्लीट ॲबॉर्शन असू शकतं. ह्या दोनपैकी एक असणार आहे. आता आपल्याला कसं समजणार मग इनइव्हिटेबल आहे की इनकम्प्लीट ॲबॉर्शन आहे. जर इनकम्प्लीट ॲबॉर्शन असेल तर आपल्याला सोनोग्राफीमध्ये प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन रिटर्न प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन असं सोनोग्राफीमध्ये दिलेलं असतं. रिटर्न प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन RPOC, रिटर्न प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन, रिटेन्ड प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन दिसणार आहे. हे झालं इनकम्प्लीट ॲबॉर्शनचं. ठीक आहे. हे असं चार्ट बनवून घ्या. दत्ताच्या पुस्तकामध्ये पण चार्ट दिलेला आहे, तो चार्टही तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर कंप्लीट. हे झालं. आता कंप्लीट ॲबॉर्शनमध्ये सिम्पटम्स काय असणार आहेत, वजायनल ब्लिडिंग अब्सेंट असणार आहे. वजायनल ब्लिडिंग अब्सेंट. युट्रसचं साईज काय असणार आहे, सगळंच बाहेर पडलं म्हणजे स्मॉलर साईज असणार आहे. ठीक आहे. ऑस कसं असणार आहे, ह्याच्यामध्ये क्लोज असणार आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट. ऑस कसं असणार आहे, क्लोज असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिसणार आहे, सोनोग्राफीमध्ये युट्राईन कॅव्हिटीज एम्प्टी. युट्राईन कॅव्हिटी एम्प्टी, EMPTY एम्प्टी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला युट्रस कॅव्हिटी एम्प्टी दिसणार आहे. ठीक आहे. कंप्लीट ॲबॉर्शनचं समजलं. त्याच्यानंतरचं आहे मिस्ड ॲबॉर्शन. त्याच्यानंतर काय आहे, मिस ॲबॉर्शन. मिस ॲबॉर्शनमध्ये काय, वजायनल ब्लिडिंग मिस ॲबॉर्शन आहे पेशंटला. वजायनल ब्लिडिंग ही एकदम ट्रेस अमाऊंटमध्ये. वजायनल ब्लिडिंग कशी असणार आहे, एकदम ट्रेस अमाऊंटमध्ये, एकदम कमी प्रमाणात वजायनल ब्लिडिंग असणार आहे. आणि वजायनल ब्लिडिंगचा जो कलर आहे तो ब्राऊन कलरचा असणार आहे. एखादी पेशंट तुमच्याकडे ब्राऊन कलरचं वजायनल ब्लिडिंग म्हणून आली तर तेव्हा आपल्याला ते मिस ॲबॉर्शन आहे हे आपल्याला बघावं लागेल. युट्रसची साईज ह्याच्यामध्ये पण स्मॉलर, कारण फिटस ह्याच्यामध्ये कसं असते, डेफिनेशनमध्ये काय पाहिलं होतं आपण, फिटस हे डेथ झालेली आहे युट्राईन कॅव्हिटीमध्येच. त्याच्यामुळे युट्रस स्मॉलर साईज असणार आहे, स्मॉलर साईज युट्रस. ठीक आहे. साईज स्मॉलर. आता आणि ऑस कसं असणार, ह्याच्यामध्ये पण क्लोज असणार आहे. ऑस क्लोज. कंप्लीटमध्ये काय होतं, क्लोज होतं. त्याच्यानंतर मग मिस ॲबॉर्शनमध्ये पण ऑस क्लोज असणार आहे. आणि थ्रेटन ॲबॉर्शनमध्ये पण ऑस क्लोज असणार आहे. ओपन कुठल्या ह्याच्यामध्ये आहे तर इनइव्हिटेबल आणि इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये. पुन्हा युट्रसची जी साईज आहे ती सगळ्यांमध्येच स्मॉल आहे, पण कशामध्ये करस्पॉन्ड टू गेस्टेशनल एज आहे तर थ्रेटन ॲबॉर्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सोनोग्राफीमध्ये काय दिसणार आहे, तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला ब्लाइटेड ओहम दिसणार आहे. काय दिसणार आहे सोनोग्राफीत, ब्लाइटेड ओहम. ब्लाइटेड ओहम. ब्लाइटेड ओहम दिसणार आहे. किंवा फिटस कार्डियक ॲक्टिव्हिटी अब्सेंट. फिटस हार्ट साऊंड अब्सेंट. फिटस कार्डियक ॲक्टिव्हिटी अब्सेंट असं आपल्याला सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जो टाईप आहे तो आहे सेप्टिक ॲबॉर्शन. कुठला, सेप्टिक ॲबॉर्शन. सेप्टिक ॲबॉर्शन ह्याच्यामध्ये काय, वजायनल डिस्चार्ज हा एकदम प्युरलंट डिस्चार्ज असणार आहे. वजायनल डिस्चार्ज कसं असणार आहे, प्युरलंट डिस्चार्ज. वजायनल प्युरलंट डिस्चार्ज, फाऊल स्मेल, पेशंटला फिवर असू शकतं.
टॅकिकार्डिया असू शकतो. युटरसची जी साईज आहे ते व्हॅरिएबल साईज असू शकते. कधी कधी स्मॉल, कधी लार्ज अशी व्हॅरिएबल साईज असते. मोस्टली लार्ज साईजच असते, व्हॅरिएबल साईज. इन्फेक्शन झालंय सगळीकडे त्याच्यामुळे. ऑस ह्याच्यामध्ये पुन्हा ओपन ऑस आपल्याला भेटणार. सर्विक्सचा ऑस कसा असणार आहे? ओपन असणार आहे. आणि आपल्याला सोनोग्राफीमध्ये काय दिसणार आहे? रिटेन प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरेन बॉडी, फ्री फ्लुइड इन पाउच ऑफ डगलस, फ्री फ्लुइड इन पीओडी. ठीक आहे. हे आपल्याला सगळं दिसणार आहे. असा चार्ट बनला का तुमचा पण? टाइप्स, सिम्पटम्स, युटरस, सर्विक्स आणि सोनोग्राफी. टाइप्समध्ये थ्रेटन, त्याच्यानंतर सिम्पटम्स, युटरस साईज, सर्विक्स, यूएज. ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला चेंजेस होतात हे प्रत्येकानुसार आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे सगळ्यांनी पाठ करून टाकायचं. आता ऑस क्लोज कुठल्या दोन ठिकाणी आहे? तर कम्प्लीटमध्ये आणि मिसमध्ये. ह्या दोनच ठिकाणी ऑस क्लोज आहे. बाकी ठिकाणी सगळीकडे ऑस ओपन आहे आणि थ्रेटनमध्ये क्लोज आहे. आता याची ट्रीटमेंट आपल्याला बघायची. ट्रीटमेंट काय द्यायची आपल्याला ते बघायचं आता. ठीक आहे. अरे जर बिफोर 12 वीक्स असेल, किती? बिफोर 12 वीक्स फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये असेल तर तेव्हा काय करायचं? टॅबलेट मिझोप्रोस्ट किती असते? 800 मायक्रोग्रॅमची व्हॅजाइनली. कुठे ठेवायची? पोस्टेरियर फॉर्निक्समध्ये. ठीक आहे. ही टॅबलेट ठेवल्यानंतर 48 तासानंतर ब्लिडिंग चालू होणार. ठीक आहे. आणि जर आपण हे करून पण जर ब्लिडिंग चालू झाली नाही किंवा जो पार्ट आहे कन्सेप्शनचं ते पूर्ण इनकम्प्लीट ॲबॉर्शन सारखं राहिलं तर मग आपल्याला पुन्हा काय करावं लागतं? सक्शन इव्हॅक्युएशन करून जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो पण काढून टाकला. ठीक आहे. ट्वेल्व वीक्सपेक्षा जर जास्त असेल तर काय करायचं आहे? 12 वीक्सपेक्षा जास्त जर प्रेग्नन्सी असेल आफ्टर 12 वीक्स तर त्याच्यामध्ये काय करायचं? DNC करायची. DNC डायलिटेशन अँड क्युरेटेज करायचं आहे. हे ट्रीटमेंटचं झालं. आणि सेप्टिक ॲबॉर्शन असेल तर त्या पेशंटला अँटीबायोटिक द्यावे लागतील, ॲनाल्जेसिक द्यावे लागेल, सेडेशन द्यावे लागेल. ठीक आहे. तर सेप्टिक ॲबॉर्शनचं कसं असतं? जर सेप्टिक ॲबॉर्शन हे फक्त युटरसपर्यंत असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला DNC करून ते प्रोडक्ट सगळे आपण काढू शकतो. पण बियॉन्ड युटरस म्हणजे ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब इथपर्यंत जर ते इन्फेक्शन स्प्रेड झालेलं असेल तर मग आपल्याला त्याच्यानुसार हे करावं लागणार आहे की ओव्हरीचा काही पार्ट किंवा ट्यूबचा काही पार्ट कधी कधी काढून टाकावा लागतो. आणि जर हे पूर्णच सगळीकडे पसरलेलं असेल तर मग आपल्याला कधी कधी लॅप्रोटॉमी करून पूर्ण युटरसच रिमूव्ह करण्याची पण वेळ येऊ शकते. त्यामुळे सेप्टिक ॲबॉर्शन हे खूप डेंजरस असतं.